जिओ स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग फिल्म निर्मित संगीत मान अपमान या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी अर्थात त्याची पहिली झलक पाहण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये ते आपलं आसन ग्रहण करतील आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करूया. माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याचबरोबर सर्व मान्यवरांना मी आसन ग्रहण करण्याची विनंती करते. आर्या आंबेकर. अवघ्या महाराष्ट्राची खूप लाडकी असणारी आर्या चित्रपटातून अभिनेत्री म्हणूनही आपल्याला तिचं दर्शन झालेलं आहे आणि आज मला वाटतं नाट्यसंगीत या गोष्टीकडे या चित्रपटातून खूप छान वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलंय. जी नाट्यपदं आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत ती शंकर एहसान लॉय यांनी खूप वेगळ्या पद्धतीने अभिनव पद्धतीने आपल्यासाठी सादर केली आहेत. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा प्राप्त झाला आणि ही अभिजात मराठी भाषा आहे, हे अभिजात मराठी संगीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तरुणाईपर्यंत हे सगळं आपलं अभिजातपण पोहोचतं आहे. ही सुद्धा खूप खास बाब म्हटली पाहिजे. एका अशा अतिशय पॉवरफुल पर्सनॅलिटीला मी इथे आमंत्रित करणार आहे. आज मनोरंजन क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे प्रयोग होताना आपण बघतो आहोत, म्हणजे लापता लेडीज असेल, स्त्री 2 असेल, तिथपासून ते बाई पण भारी देवाच्या मराठी चित्रपटाच्या अतिशय विक्रमी यशानंतर आता संगीत मानापमानचं हे पाऊल उचलण्यासाठी या सगळ्या मागची एक जी स्त्री शक्ती आहे त्या म्हणजे ज्योती देशपांडे. मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ज्योतिताईंना मंचावरती आमंत्रित करते. प्रेसिडेंट ऑफ मीडिया अँड कॉन्टेंट बिझनेस रिलायन्स इंडस्ट्रीज ज्योती देशपांडे मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि या प्रसंगी सगळ्यांशी संवाद साधण्याची विनंती आहे. हॅलो हॅलो. आय सेड माझं साईज बघून असं पॉवरचं दुरून काहीच संबंध नाही आहे. यु नो, फर्स्ट ऑफ ऑल आयड लाईक टू वेलकम श्री देवेंद्र फडणवीस फॉर कमिंग अँड ग्रेसिंग दिस ओकेजन. You were not there in the previous event where I said a disclaimer that I am not a Maharashtrian. देशपांडे माझं आडनाव आहे पण मी टॅमिलियन आहे आणि सुबोधची मराठी आणि हिची मराठी ऐकून मला धर सारखं धैर्य नाही मराठीत बोलायला. सो I don't want to make a mistake and say something wrong. So first of all, hearty congratulations to you, and Maharashtra is lucky that we've got a chief minister who is a connoisseur in arts and culture, and we think some glorious 5 years for our industry is going to be here, and we look forward to it. So thank you so much. Jio Studios has had a great year, you know, with lots of successes in the box office, etc. But Sangeet Manapman is a film that's very, very close to my heart, and I'm so happy that 2025 ka inauguration we will be doing with Sangeet Manapman. I think you know, while studios make a lot of films for entertainment, of course hum business chalate hain, we want to make money as well. We're trying to entertain people, but at the same time I think we carry a responsibility to revive our culture, to tell stories with purpose and not just mindless entertainment. And I think you know, we all cast and crew saw the film last week and we were so emotional about it. So I think Subodh has done a fantastic job of thanking each and every person. I'd like to take a minute to thank Subodh. You know, although anyone may think that it's a generous budget,
no budget is ever generous enough, you know, and he has really done a fantastic job to bring this vision onto screen. And I know it's hard to be the director as well and also act in it in such a great role. But when you all see the film, you'll see that जब भी कोई चीज़ पॉजिटिविटी के साथ बनती है और पर्पस के साथ बनती है, वो अच्छी बनती है. So I am sure all of you all will like it. I won't take more of your time. Sir, may I invite you on stage? मी सुबोध आणि शंकरजी आपणालाही विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. शंकर एहसान लॉय, मी असं म्हणेन संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती आपल्याबरोबर मंचावरती आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं आणि सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. आता मी ज्योती मॅडमला विनंती करतो की आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं स्वागत करूया. सर, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. तर आमच्या सिनेमाच्या भाषेत ॲक्शन म्हणल्यानंतरच एखादी गोष्ट सुरू होते. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ॲक्शन म्हणावं, समोर बसून एकदा ट्रेलरचा आस्वाद घ्यावा आणि मग आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. ॲक्शन. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते. ज्योती मॅडम, सुबोध आणि त्याचबरोबर शंकरजी, कृपया आपण मंचावरती यावं. प्रचंड उत्सुकता आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याविषयी आणि अर्थातच तुमच्याकडून काही ऐकण्याविषयी. संगीत मान अपमान, ज्याचं खरं म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय 10 तारखेची. त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी, ज्योती देशपांडेजी, ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे, असे शंकरजी, शंकर एहसान लॉय आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो. मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा साक्षी मी होऊ शकतोय. याचं कारण आहे की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान 113 वर्षाचा जो इतिहास आहे, याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत. ते लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली. किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्ट करता पैसा जमा करायचा होता, त्यावेळी याच संगीत मान अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले. आणि म्हणून एक मोठा इतिहास
या ठिकाणी आहे. आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली, पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे, नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती, तुम्ही मगाशी सांगत होता 67 कदाचित 67 पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या 14 पदांच्या माध्यमातनं या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल. आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे, जी आपली कला आहे, जे आपलं संगीत आहे, या सगळ्या गोष्टींना रिइन्व्हेंट करणं अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतो आहे. आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल. त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊ शकत नाही. शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपण शंकर एहसान लॉय आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे. पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि मगाशी सुबोधजी म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे, मराठी थिएटर आहे, आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे. कारण मगाशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये. पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करतात. आपण सगळे मिळून वर्किंग करूया. आणि हा जो काही आपला संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू. मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान सर्व रेकॉर्ड तोडेल. सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल. आणि आम्ही देखील निश्चितपणे मी तो पाहणारच आहे. त्यामुळे फक्त आता तो कधी पाहायचा आणि कोणाकोणासोबत पाहायचा याचं नियोजन मी लवकरच करेन. आणि त्याला नक्कीच अमृताला म्हणजे माझ्या पत्नीला देखील मी घेऊन येईल. आज खरं म्हणजे तिला जास्त आवडलं असतं याला, पण मी विसरलो तिला सांगायचं. तुम्ही मला सांगितलं होतं पण हे कट करून टाका, एडिट करून टाका, हे तिच्यापर्यंत पोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवेंद्रजी, एक शेवटची विनंती तुम्हाला करायची आहे. आमची सगळी टीम उत्सुक आहे तुमच्याबरोबर फोटो काढायला. तर एक 5 मिनिटं तुम्ही दिले तर माय प्लेजर. ॲब्सोल्युटली. सगळे कलाकार पहिल्यांदा वरती या, कलाकारांनंतर सिंगर्स वरती या. नाही, कलाकारांनंतर म्युझिक, पहिले आर्टिस्ट, सगळे कलाकार, मग सिंगर्स, मग आपले सगळे. नीना कुलकर्णी, नीनाताई अजून मला वाटतं पोहोचलेल्या नाही आहेत. निवेदिता सराफ आणि शैलेश दातार. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलं की सगळे रेकॉर्ड हा सिनेमा ब्रेक करेल. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जे बोलतात ते होतं. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा नक्कीच होईल याचा आम्हाला विश्वास आहे.
धन्यवाद. आणि मला इथे हे आवर्जून सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुढे नियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे कदाचित फोटो झाल्यानंतर ते आपली रजा घेतील. पण या सगळ्या कलाकारांशी आज चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला संवाद साधायचा आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जरी हे स्थळ सोडलं तरी कार्यक्रम सुरू राहणार आहे याची सगळ्यांनी कृपया नोंद घ्यावी. चित्रपटामध्ये 18 गायक गायिका सहभागी झालेले आहेत आणि 14 गाणी आहेत. त्यापैकी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांसमवेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आणि समीर सामंत यांनाही मी, संतोषी जर असतील उपस्थित तर त्यांनाही कृपया. नाही एवढेच ये पटकन. संतोष मुळेकर. ओके ओके या. आणि ही छायाचित्र इथे घेतली जात असताना मी पुढची जी टीम आहे त्यांचीही नावं जाहीर करते म्हणजे आपल्याला येणं सोयीचं जाईल. आमचे निर्माते सुनील फडतरे यांना मी कृपया विनंती करते की आपण मंचावरती यावं. निखिल साने सर आलेले आहेत, त्याचबरोबर सुधीर पलसाने, आपले जे सगळे HODs आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख, या सगळ्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. छाया दिग्दर्शक सुधीर पलसाने, कथा विस्तार करणारे शिरीष गोपाळ देशपांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला जर येणं सोयीचं असेल तर आपण कृपया मंचावरती यावं अशी विनंती करते. निलेश पाटकर, प्रद्युम्न कुमार, प्रकाश निखारगे, गोकुळ महाजन, कपिल मोरे, प्रसाद सुतार, रोहन मापुसकर, अमित कोळी, सुयश देशपांडे, सुभाषी, प्रियंका चौधरी, दीप्ती कोटक, नितीन झवार, अमिता नायडू, ऊर्जा देशपांडे, एक भव्य दिव्य कलाकृती साकारणारी, तितकीच पॅशनेट असणारी ही सगळी टीम. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आता सर इथेच थांबतील, बाकी सगळे पटकन पायऱ्यांवरती बसून घ्या. टीम मानापमान एक जिओची, नाही हा एक जिओची टीम. जिओ स्टुडिओच्या सर्व सदस्यांना विनंती आहे इथे उपस्थित की आपण माननीय मुख्यमंत्री महोदय नागपूरचे आहेत आणि शिरीष गोपाळ देशपांडे हे सुद्धा नागपूरचे आहेत, त्यामुळे त्यांचा खूप घरोब्याचा असा संबंध आहे. एक लास्ट फोटो विथ ऑल द टीम. दॅट्स इट. खतम. सर शेवटचा ए पटकन या, सगळे या पटापट. तरी वाटते आहे त्यामध्ये या सगळ्यांचा सहभाग आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय.